अंडर 22 ची प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आहे. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये सचिन धनावडे ना आणि आकाश सचिन धनावडे आणि आकाश धनावडे जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला बॉल खेळलाय. खेळाडू बॉलचा पाठमोरा करण्यासाठी धावतील. बॉलने सीमारेषा ओलांडली का तर नाही. सीमारेषेलगत तिथे बॉल अडवला गेलेला आहे. त्याचबरोबर संकेत गोळे या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक 57 धावा कुटलेल्या आहेत आणि 16 बॉल मध्ये हे अर्धशतक पूर्ण करणारा आणि या हंगामामध्ये धडाकेबाज सुरुवात करणारा संकेत गोळे यांना आपण देऊया तो सामनावीराचा पुरस्कार. त्याचबरोबर या स्टार खेळाडूचा सन्मान आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिलं पर्व मैत्री ग्रुप जावली या टीम कडून खेळताना ज्यांनी गाजवलं असा खेळाडू आणि या जावली तालुक्याचा डंका पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये ज्यांनी वाजवला. मालिकावीराचा किताब गेली 2 वर्ष जावली तालुक्याकडे आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव म्हणजे संकेत गोळे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर सुधीर दादा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सुधीर दादा यांनाही विनंती आपण या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. संकेत गोळे यांना आपण सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर गणेश धनावडे सिनियर खेळाडू आहेत 40+ चे त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या सर्व खेळाडूंचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. त्याचबरोबर सुधीर दादा गोळे द्वारका कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. द्वारका कन्स्ट्रक्शन तामजाई नगर सातारा आणि त्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि अनेक स्पर्धांना त्यांचं विशेष सहकार्य लाभतं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सुधीर दादा गोळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. द्वारका कन्स्ट्रक्शन तामजाई नगर सातारा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर एक सिनियर खेळाडू सुनील आप्पा धनावडे यांचाही सन्मान आपण करत आहोत. आप्पांना विनंती आहे की या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. एक सिनियर प्लेयर त्यांचा आपण ठिकाणी सन्मान करत आहोत. सुनील आप्पा धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धावसंख्या धावफलकावरती आहे 9 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना एका बाजूला सचिन धनावडे आकाश धनावडे या जोडीने सुरुवात 9 धावांनी केलेली आहे. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होते आणि भिवडी टीम कडून गोलंदाजी मार्गवरती अजय आले आणि त्यांचा हा बॉल पाठवलेला आहे सीमारेषा पलीकडे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन धनावडे सायगर गावचे एक आक्रमक फलंदाज आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांनी नावाप्रमाणे खेळ केलेला आहे. परंतु ओव्हर नंबर 2 अजय आडनाव अजय जांभळे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पहिला बॉल त्यांनी महागडा टाकलेला आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. एका बाजूला सचिन धनावडे टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. अजय जांभळे यांचा हा चांगला बॉल आहे. कौतुक याही बॉलचं करावं लागेल कारण पहिला बॉल महागडा होता. मनोबल खालावलं नाही तर या बॉलच्या पाठीमागे आता उंचावलेला आहे कारण टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल इथे डॉट येतोय. धाव आता मिळत नाहीये. त्याचबरोबर वालूट टीमचे क्रिकेटर आणि जावली टेनिस बॉल क्रिकेट लाईव्हचे रोहित चव्हाण यांचाही सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना विनंती आपण या बॉल आता मिड विकेटला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी चाललेला आहे. या बॉलच्या पाठीमागे मोठा टोला आलाय
आणि सचिन धनावडे यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. धाव संख्या आहे आता धाव फलकावरती 19. आपण रोहित भाऊ चव्हाण यांचा सन्मान ठिकाणी करत आहोत. वालुद गावचे एक आक्रमक फलंदाज आणि त्यांचा सन्मान ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होईल. निश्चित या बॉलच्या पाठीमागे लेग बायची दाब आहे. पंचांकडे हलकीशी अपील केली. पंचांनी ती दाद इथे फेटाळलेली आहे आणि धाबा धाव फलकावरती येत आहे. तब्बल प्रथम बॅटिंग करताना टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता टीम बिवडीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खर्च केलेले आहेत 2 ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये सायगर टीमने या 22 धावा बनवलेल्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जावली तालुका आणि या जावली तालुक्याच्या कुशीमध्ये बसलेलं करंदी हे गाव आहे आणि याच करंदी गावामध्ये नेहमी प्रमाणे पारंपरिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे हे गाव आहे आणि करंदी गावामध्ये येत्या 21 जानेवारी 2026 पासून अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वे वर्ष साजरं केलं जाणार आहे आणि जावली तालुक्यामध्ये सर्व वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आणि विनंती आपण करणार आहोत की या सुवर्ण महोत्सवी आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती आपण करूया. हर्षल खराडे यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे ओव्हर नंबर 3 साठी आणि बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय की स्ट्रायकर जोडीने तळ ठोकलेला आहे. सचिन धनावडे यांचा आज खेळ चांगल्या प्रकारे बहरलेला आहे. हर्षल खराडे ऑलराऊंडर खेळाडू आहेत भिवडी गावचे. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत या षटकासाठी ओव्हर नंबर 3. चला थोडीशी आपण घाई करूया का, कारण आज अंतिम दिवस आहे. आयोजन समितीकडून वारंवार यासाठी सूचना येत आहेत आणि हा शब्द आपल्याला वारंवार त्याचा उपयोग करावा लागणार आहे, कारण अंतिम दिवस म्हटलं की नाईलाज असतो. या बॉलच्या पाठीमागे बायची धाव मिळेल, कारण हिवाळा सुरू आहे, दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे, त्यामुळे लवकर अंधार पडतो. त्यामुळे फायनल देखील चांगल्या ओव्हरचे खेळवायचे आहे. त्यासाठी आपण सर्व टीमला विनंती करत आहोत आपण थोडीशी घाई करूया. ऑन साइडला वळवलेला बॉल, खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. धाव संख्या आहे 24 धावा 24. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि नंतरचा टॉस आपण अनाउन्स करत आहोत. यानंतरची मॅच ड गटातून आहे आणि ड गटामधून आता पुढची मॅच महाते आणि त्यांच्या विरुद्ध हातगेगर वॉरियर्स अशी मॅच होणार आहे. आपण तयार राहा. बॉल आता चालला सीमापार, धावा मिळतील 4. आणखीन एक लाजवाब फटका, चौकार आलाय, चांगला फटका होता. 28 धावा, 3 बॉलचा खेळ बाकी. हर्षल खराडे पुन्हा तयार. सुरुवातीचे काही बॉल हर्षल खराडे यांनी चांगले हाताळलेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी. चला थोडीशी घाई करूया. सचिन धनावडे चांगली बॅटिंग करताय टीम साठी आणि ही त्यांच्या बॅटिंगची लकब आहे, परंतु हर्षल खराडे यांनाही चांगला खेळ करावा लागेल. पाठीमागे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे मनसुबे उधळून लावले. रनआउटची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं इथे करता आलेलं नाहीये. बालंबाल बचावतायत. नशिबाच बलवत तर आहे. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होत आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे.
ऑन साइडला खेळलेला फटका, खेळाडू आहे डीपला, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर हो, सहजरित्या एका धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, बॉलची फेकी करताना, आणि त्याचा मोबदला फलंदाजांना मिळाला. लगेचच दुसरी धाव इथे फलंदाजांनी पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ. शेवटचा बॉल हर्षल खराडे, एक युवा ऑलराऊंडर आहेत बिवडी गावचे. एक पाय पुढे काढला, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅकअपला खेळाडू आले, बॉलची फेकी होतीये, गडबड झाली, टक्कर झाली, परंतु इथे पहा फलंदाज रनआउट होऊ शकले नाहीत. संधीचे सोनं करता आलेलं नाहीये. धावसंख्या आहे 32. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला, टॉस साठी आपण यानंतर रिपोर्टिंग करा अशी विनंती आपण करूया. टीम महाते 11 आणि हातगेगर वॉरियर्स. टू टीमची टोटल आहे. सचिनने खास करून 15 बॉलमध्ये 24 धावांचा एक चांगला झुंजार खेळ केलेला आहे. शिवाजी पवार ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत, 4 मध्ये आलेले आहेत, आणि त्यांचा पहिलाच बॉल खेळताना हवेत खेळलाय आणि पहिल्या विकेटचं पतन. सायगर टीमला धक्का क्रमांक पहिला, आणि फलंदाज आकाश धनावडे माघारी. बॉल फार पाठी ओढला होता, फार वेळ होता अशा फटक्याला खेळण्यासाठी, परंतु फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. पंकज धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 3 वरती, आणि एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती क्रमांक 4 शिवाजी पवार. पहिल्या बॉलवरती संघाला विकेट मिळालेली आहे. तब्बल 18 बॉलची वाट पाहावी लागली आणि त्यानंतर 19व्या बॉलवरती म्हणजे 19 बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर बिवडी टीमला पहिली विकेट मिळालेली आहे. चला घाई करूया. बॉलर तयार. टॅप केलाय, बॅक टू द बॉलर. धाव आता मिळत नाही. एखादी विकेट तुम्हाला मिळाल्यानंतर मनोबल वाढतं आणि ते मनोबल मैदानाच्या आतमध्ये शिवाजी पवार यांचं वाढलेलं आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी पवार करतायत. 2 बॉल टाकलेले आहेत, एकही धाव खर्च नाही, एक गडी गारद केलाय. पंकज धनावडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इंडला. इथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये कारण शिवाजी पवार यांची धारदार गोलंदाजी प्रत्युत्तर देऊ शकले नाही. आता प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. आज तो स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एखादी वेळ जीवनामध्ये अशी येते ना ज्यावेळेस स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागतं आणि याही मॅच मध्ये आता फलंदाज पंकज धनावडे यांना स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतः करावं लागेल कारण 2 बॉल डॉट खेळलेले आहेत. कारण ही वेळ धावसंख्या वाढवण्याची आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. एका बाजूला शिवाजी पवार. गोलंदाजीमध्ये वेग नाहीये परंतु जर तुमच्याकडे दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा चांगला असेल ना तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. हे शिवाजी पवार यांनी या ओव्हरमध्ये दाखवलं. 4 बॉल डॉट, एक गडी गारद केलाय. शेवटचे 2 बॉल परंतु आता हा वाईट टाकलेला आहे.
शेवटच्या आता काही बॉलचं काही शिल्लक आहे. बॉलर शिवाजी पवार तयार. बॅटिंग मध्ये आपण पंकज जनावडे बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. क्षमता आहे. आता तो ऑन साइडला फटका लॉंग ऑनला आकाश जांभळे यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पार. दस्तक देतोय 6 धावेंसाठी. फार वेळानंतर धावसंख्या वाढवणारा षटकार. फटका आहे मोठा. आता नाही या बॉलच्या पाठीमागे होणार. टीम सायगरला धावांचा तोटा. धावसंख्या आहे 39. धाव फलकावरती येत आहेत. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. या बॉलच्या पाठीमागे शेवटचा बॉल. सचिन आउट होऊन माघारी येतात. मोठी विकेट या मॅचची. कारण सचिन धनावडे हे असे खेळाडू आहेत सायगर गावचे ज्याने अनेक वेळा चांगला खेळ केलेला आहे, परंतु आता आउट होऊन माघारी येतील. 24 वैयक्तिक त्यांनी बनवल्या. चांगली सुरुवात करून दिली. षटक क्रमांक आता 4चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 40 धावा. पहा सचिन धनावडे रनआउट झाले. निश्चित ही जोखीम घेतली आणि ही जोखीम परवडणारी नाहीये. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. टीम हादगेघर वॉरियर्स आणि माते 11 आपल्यामध्ये मॅच आहे. आपण रिपोर्टिंग करा. सचिन तरडे अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी या मॅच मध्ये. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघांना विनंती आहे की जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. केतन धनावडे आणि एका बाजूला पंकज धनावडे यांना मोठ्या फटक्यांचं धाडस अंतिम षटकामध्ये करावं लागेल. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. पहिल्या डावामध्ये जे काही करायचं आहे ते आता उर्वरित बॉल मध्ये करावं लागेल. बॉलर तयार. ताकदीचा वापर केलाय. समोर खेळलेला फटका एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडलीये. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल तलवारीच्या धारणे सीमारेषा चिरतोय. आणखीन एक येतोय चौकार टीम सायगर या टीम साठी. अंतिम षटकामध्ये आता हल्ला बॉल केला या बॉल वरती. बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. डेथ ओव्हर मध्ये आता आक्रमण केलेलं आहे, परंतु एका बाजूला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न. अजूनही इथून पुढे खेळ बाकी आहे तो 4 बॉलचा. चांगला फटका. खेळाडू आहेत परंतु एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी आहे आणि या जरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय असं म्हणतात ना की सुखाची हिरवळ येत नाही. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असताना दरी पार केली. सरळ 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. धावसंख्या आहे 49. वेग वाढला आता. ऑन साइडला हा बॉल खेळलाय. बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे सरळ 7 धाब्यांसाठी. बघता बघता धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. चला टॉसवर रिपोर्टिंग करा. टीम हादगेघर वॉरियर्स आणि माते 11 आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला येऊन थांबा. ओके आलेले आहेत. क्या बात आहे. आपलं कौतुक आहे. आपलंही स्वागत आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माते संघ आणि हादगेघर वॉरियर्स यांचं आपण स्वागत करूया. आणि शेवटच्या
2 बॉलकडे आपण वळूया. एक सिंगल इथे प्राप्त होते. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे. धावसंख्या आहे 56. अब तक 56. तुम्ही पाहताय करंदी गावाची एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 4 आपण करणार आहोत. यानंतर टॉस. धावसंख्या आहे सायगर टीमची 56. आता कोणतं टार्गेट घेईल बॅटिंग मध्ये भिवडी संघ हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल वरती दडलंय काय. बॉलर तयार. गोलंदाजी मार्क वरतून अंतिम बॉल साठी. शेवटच्या बॉल वरती मिड ऑनला तर क्लिअर केलंय. लॉंग ऑनला खेळाडू. एक सिंगल धाव. 57 धावा आणि बघता बघता 58 धावा धाव फलकावरती येत आहेत. 59 धावांचं लक्ष आहे टीम भिवडी समोर. येणारे बॉल 30. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. माते विरुद्ध हातगेगर वॉरियर्स. हा टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया महेश निकम यांना. विनंती आहे की आपल्या शुभासे आपण हा टॉस करत आहोत. माते आपण या, हातगेगर आपण या. आपला टॉस होत आहे. महेशजी निकम यांच्या शुभासे हा टॉस केला जाईल आणि महत्वपूर्ण टॉस आपण करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस का बॉस. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही पाहत आहात करंदी गावची क्रिकेट स्पर्धा. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपला टॉस होणार आहे आणि तो टॉस आपण करत आहोत. माते संघ या ठिकाणी येतोय आणि माते संघाचं आपण स्वागत करूया. टीम हातगेगर संघ आपला कॅप्टन पाठवा. ओके, आपण आलेला आहात. महेशजी निकम यांना विनंती आहे की आपल्या शुभासे दादा आपण हा टॉस आपण करावा अशी विनंती आहे. आपण तो टॉस करूया. दोन्ही संघांमध्ये एक फ्रेश मॅच आहे. ड गटातला हा दुसरा सामना आहे आणि या दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल हा तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण तो टॉस करत आहोत. एका बाजूला हातगेगर वॉरियर्स, एका बाजूला महाते. कोण मागणार? ओके, महाते संघ नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार. हेड आणि टेल. ओके, कॉइन स्पिन करूया. टेल इज अ कॉल बट हेड. हातगेगर वॉरियर्सने टॉस जिंकलाय. हातगेगर वॉरियर्स, क्रिकेटमध्ये टॉस किती महत्वाचा असतो? क्रिकेटमध्ये टॉस हा महत्त्वाचा असतो. त्याच्यावर आपली दिशा ठरते की आपण सामना कोणता बॅटिंग घेणार आहे का बॉलिंग घेणार आहे आणि जिंकण्यासाठी एक स्कोअर कार्ड आपण तयार करू शकतो. म्हणजे टॉस जिंकणं म्हणजे एक चांगली गोष्ट असते. आपल्या मनासारखं आपल्याला खेळ घेता येतो म्हणजे बॅटिंग किंवा बॉलिंग. तुम्ही काय घेताय? आम्ही प्रथम त्यांचं काय नसेल तर आम्हाला चालते. ओके, आपण दोन्ही टीमसाठी काही मनपूर्वक आभार मानूया. परंतु करंदी गावची क्रिकेट स्पर्धा आपल्या भावना कशा आहेत? अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे करंदी गावाने व सर्व ग्रामस्थ त्यांना प्रोत्साहन देतात आणि चांगली स्पर्धा. सर्वप्रथम हे 360 ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आहे ना त्यांचे धन्यवाद मानतो व आम्हाला खेळायला संधी दिली त्यामुळे त्यांचे आम्ही करंदी गावाचे धन्यवाद मानतो. माता टीमला मी हा प्रश्न विचारणार नाही की तुम्ही टॉस जिंकला असं तर काय घेतलं असं, कारण निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न मी विचारणार नाही. करंदी गावची क्रिकेट स्पर्धा आहे, आपल्या भावना कशा आहेत? खूप छान आयोजन आहे करंदी गावचं आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि ही खूप खूप छान स्पर्धा आहे. आपले मनपूर्वक आभार. माते टीम तुम्हाला आणि हातगेगर टीम तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. टॉस झालेला आहे, निर्णय प्रलंबित आहे, परंतु सत्र क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. 59 धावा, 30 बॉल. आता एका बाजूला पाटलाग, एका बाजूला बचाव, एका बाजूला भिवडी, एका बाजूला सायगर.
स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बॅटिंगसाठी एका बाजूला अंडर-22 ची प्रीमियर लीग गाजवणारे हर्षल खराडे, एका बाजूला भिवडी गावचे बाकासूर या नावाने प्रसिद्ध असणारे वैभव पवार येत आहेत. आणि गोलंदाजीमध्ये कोण येत आहे तर ऋतिक धनावडे, एक भेदक गोलंदाज आहे. सायगर गावचा गोलंदाजी मार्गवरती येतोय. कारण ऋतिकने अनेकदा सायगर टीमला सुरुवात चांगली करून दिलेली आहे. आज देखील बरंचसं काही ऋतिकवरती अवलंबून असेल, परंतु दोन्ही बाजूला हे आक्रमक फलंदाज. गतवर्षी या जोडीने चांगलाच खेळ केला होता. गतवर्षीचा हंगाम जर आपण पाहिला असेल ना जाऊली टेनिस बॉल क्रिकेटचा, तर भिवडी संघासाठी चांगला राहिला. सायगर टीमने गतवर्षी चांगला खेळ केला होता. आता हातगेकरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. टॉस जिंकत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही गोलंदाजी करत आहोत, त्यामुळे माते 11 तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, याची आपण नोंद घ्या. हे पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या कौलची माहिती. मॅचला सुरुवात ऋतिक धनावडे, षटक क्रमांक 1, पहिला बॉल समोरच हर्षल खराडे. पहिलाच बॉल वळवलाय, बॉल निघालाय लॉंग लेगला, खेळाडू धावतायत आणि बॉल सीमारेषेलगत आता अडवलाय. नो बॉल आणि प्लस त्याच्यावरती धावा 3, अशा धावा मिळतील 4. या बॉलवरती आपण 4 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. पहिलाच बॉल इथे नो टाकलेला आहे. म्हणजे या गोष्टी सायगर टीमला टाळाव्या लागतील. ऋतिक धनावडे लीड गोलंदाज आहेत आणि त्यांना या गोष्टी टाळाव्या लागतील. विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि त्या विकेट घ्याव्या लागतील. पॉवर प्ले क्रमांक 1. ऑन साइडला आता वैभव पवार यांचा पॉवर दाखवणारा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार. वैभव पवारची पॉवर, बॉल सीमारेषा पार, षटकार आलाय. वैभव पवार यांचा वार. चांगली बॅटिंग वैभव पवार यांनी या बॉलच्या पाठीमागे केलेली आहे. दुडगूस घातलाय पहिल्याच बॉलवरती मोठ्या फटक्याचा, परंतु ऋतिक धनावडे, विघ्नेश भिल्लार यांचं आगमन आहे. त्यांचे स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आणि लगोलग आपण त्याचा सन्मान करूया. या ठिकाणी बॉल हवेत खेळलाय, लॉंग ऑफला बॅकअप नाहीये, बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धाब्यांसाठी वैभव पवार. काय बॅटिंग केली आतापर्यंत, 2च बॉल खेळले, 10 वरती बॅटिंग करतात. चांगलं स्ट्राईक रेट आहे वैभव पवार यांचं. अलीकडच्या कालावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव वैभव पवार, परंतु एका बाजूला ऋतिक धनावडे ही नाव चर्चेमध्ये आहे सायगर टीम कडून. परंतु आज ऋतिक धनावडे यांना तो खेळ नावाप्रमाणे करावा लागेल, तो अटॅक करावा लागेल गोलंदाजीमध्ये ऋतिक धनावडे यांना. पुढचा बॉल प्रगती पदावरती, ऑन साइडला वळवला आणि हाय बॉल निघालाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार. या बॉलची कहाणी वैभव पवार यांचा फटका आहे तुफानी आणि वैभव पवार नावाची आले सुनामी. षटकार. पंकजी कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पण त्यांनाही करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सन्मानित करत आहोत. धावसंख्या धावफलकावरती आहे 20 धावा. बॅटिंग करत असताना पॉवर प्ले तोड बॅटिंग आणि पॉवर प्ले अक्षरशः तोडलेला आहे बॅटिंग करताना वैभव पवार यांनी. पॉवर प्ले क्रमांक 1. ऋतिक धनावडे पुन्हा तैयार होतील. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज ऋतिक धनावडे यांना स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील. परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होते. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला आणि अगदी चातुर्याने चपळतेने या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आहे पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 22 धावा. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋतिक धनावडे, वैभव पवार यांच्यामधलं रंगलेलं हे तुंबळ युद्ध चार बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉल बाकी आहेत. आणि अखेरकार या बॉल वरती हताश
निराश वैभव पवार यांच्या विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक पहिला टीम भिवडीला आणि ऋतिक धनावडे यांनी ती महत्वाची विकेट मिळवून दिली. तुम्ही जर मला चौकार षटकार मारू शकता ना तर मीही तुमची विकेट घेऊ शकतो. हे ऋतिक धनावडे यांनी या बॉलच्या पाठीमागे दाखवलं आणि वैभव पवार पहा हा बॉल खेळताना लाईन मिस करून बसले आणि त्यानंतर विकेटचं पतन. लेग स्टंप वरती असणारा बॉल धक्का क्रमांक पहिला लागलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच घेण्याचा प्रयत्न एफर्ट चांगले होते. कौतुक करावं लागेल. चोवीस धावा आणि मैदानाच्या आतमध्ये विक्रम जांभळे क्रमांक 3 वरती आलेले आहेत बॅटिंगसाठी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा कुठलेल्या आहेत बॅटिंगमध्ये. भिवडी टीमने प्रत्युत्तर चांगल्या प्रकारचं दिलेलं आहे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करूया टीम सायगर आणि टीम भिवडी. किती बॉल पाहिजे? 24 बॉल आणि 35 ची गरज आहे. बॉलिंग अटॅक मध्ये अमोल धनावडे यांना आणलेला आहे. चला थोडीशी घाई करा टीम सायगर, आपण वेळ घेत आहात. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. अमोल धनावडे एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 आणि या पॉवर प्ले क्रमांक 2 वरती पहिल्याच बॉल वरती तडाखा दिलाय. हर्षल खराडे यांनी बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका खेळलाय हर्षल खराडे यांनी. कडक बॉल सीमा पार षटकार. आणि या बॉल वरती मोठ्या विकेटचं पतन. हर्षल खराडे जातील माघारी. या अगोदर एक मोठा फटका खेळला होता परंतु त्यानंतर अमोल धनावडे यांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. हर्षल खराडे यांचा फटका फसला. बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी चोख केलेलं आहे. विकेटचं होतंय पतन. भिवडी गावचे 2 आक्रमक फलंदाज माघारी. धावसंख्या आहे धाव फलकावरती 30 धावा, म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे, अर्धा टप्पा बाकी आहे. अमोल धनावडे ओव्हर नंबर 2 मध्ये आपण त्यांना पाहत आहोत. पहिला बॉल मागणा होता परंतु दुसऱ्या बॉल मध्ये कमबॅक करणारा बॉल त्यांनी टाकलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता स्वराज मामूलकर मैदानाच्या आतमध्ये. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल
इथे पंच प्रत्यक्षात आता त्या ठिकाणी जाऊन पाणी करतायत. नो बॉल आहे म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. चांगला फटका फ्री हिटच्या बॉलवरती. बॅकअपला खेळाडू आहेत, दूरवरतून बॉलवरती येतील तोपर्यंत काही धावा धावून काढण्याची मुभा ही फलंदाजांना इथे मिळालेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. 33 धावा धावफलकावरती 33. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, डॉट आलाय. धाव आता कोणतीही मिळत नाहीये. याच प्रकारची गोलंदाजी टीम सायगरला करावी लागेल. मॅच मध्ये सामना बनवायचा आहे तर लढावं लागेल. जसं आपल्या जीवनाला आपण बनवायचं असेल तर आपल्याला लढावं लागतं, संघर्ष आपल्याला करावा लागतो, तसंही क्रिकेट मॅचचा आहे. या बॉलला सन्मान दिलाय. खेळाडू बॉलच्या खाली, फटका फसला, खेळाडू माघारी. ऑन साइडला खेळलेला बॉल, खेळाडू आहे डीपला. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे आकाश जांभळे मैदानाच्या आतमध्ये. आकाश जांभळे हा बिवडी टीमचा एक तारणार्थ खेळाडू आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे तर तब्बल 33 धावा आहेत. परंतु आता हा ओव्हर नंबर 3 साठी सायगर टीम कुणाला बोलवणार हेही पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण संघाला विकेट तर मिळालेले आहेत परंतु धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. के लिए परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. चला घाई करा. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 18 बॉल 25. 18 बॉल 25. 18 बॉल 25 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा. दोन्ही सायगर संघ मित्रांनो आपण वेळ घेत आहे. आयोजन समितीकडून वारंवार सूचना आहे त्या अन्यथा तुम्हाला पाणी आक्रमण केलंय. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आणि सचिन धनावडे या अडचणीच्या काळामध्ये संघाला महत्वाची विकेट मिळवून देत आहेत. धक्का क्रमांक लागलाय तो 4था आणि फलंदाज विक्रम जांभळे माघारी. परंतु जमेची बाजू ही आहे की आकाश जांभळे अजूनही मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. मोठी विकेट
आकाश जांभळे यांनी अनेक फसलेले सामने बिवडी टीमला काढून दिलेले आहेत, परंतु या मॅच मध्ये नावाप्रमाणे किंबहुना खातही उघड करू शकले नाहीयेत. बरोबर ना, एकच त्यांनी बनवली आणि माघारी जात आहेत. माफ करा, करेक्शन आपण करूया. एक धाव बनवली, त्यानंतर मोठा खेळ करता आलेला नाहीये. चला थोडीशी घाई करूया आणि एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी क्रमांक 6 सौरभ आलेले आहेत. सुरुवातीचा कालखंड बिवडी टीमने केलेली धडाकेबाज सुरुवात, आता विकेटची पतझड. पंच आता दोन्ही आता चर्चा करतील प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. सचिन धनावडे यांची धारदार गोलंदाजी आहे. बिवडी टीम समोर अनेक संकट उभी राहिलेली आहेत. आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं बदन, खेळाडू बाद. सचिन तरडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता एका बाजूला संकटामध्ये असणारा संघ बिवडी आहे. असं म्हणतात ना, जीवनामध्ये संकट येतात ना, त्यामुळे चारी बाजूने येतात आणि इथे चारी बाजूने संकटामध्ये अडकलेला संघ आहे बिवडी. एका क्षणाला असं वाटलं होतं की बिवडी संघासाठी सामना सोपा असेल, कारण पॉवर प्ले मध्ये जी बॅटिंग केली होती ना बिवडीने ती लाजवाब होती. परंतु त्यानंतर कमबॅक पहा. परंतु हा बॉल सीमारेषा पार, संघर्षाचा चौकार बिवडी टीम साठी आलेला आहे. सचिन तरडे यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. दमदार फटका होता. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर, आणि चौकार येतोय. बॉल तयार. दिशा दिली या बॉलला. कव्हर्स मधून बॉल खेळलेला आहे. डीप कव्हरला खेळाडू आहे. दुसरीचा प्रयत्न नाही, सिंगलच. धावसंख्या आहे 39. 39 टार्गेट आहे 59चं. म्हणजे इथून पुढे अजूनही 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 15 बॉल 14 बॉल असेल. फटका समोर, खेळाडू वेगाने. ओ, प्रयत्नांची पराकाष्ठा. काय एफर्ट्स आहेत त्या खेळाडूचे. यश धनावडे काय प्रयत्न केलेले आहेत. एफर्ट जबरदस्त होते. कौतुक करावं लागेल. टाळ्या वाजतायत. ज्यावेळेस तुम्ही एखादं चांगलं काम करताना त्यासाठी टाळ्या तुमच्यासाठी आपोआप वाजतात. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. चला घाई करा. हा बॉल पाठीमागच्या बाजूला. एक सिंगल धाव इथे प्राप्त करून देईल. षटक क्रमांक आता 3चा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या आहे 42. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे टीम बिवडीला. 12-17.
मैदानाच्या आतमध्ये ऋतिक धनावडे यांना पुन्हा बोलवलेलं आहे. ऋतिक धनावडे यांनी पहिलं षटक थोडंसं मागडं हाताळलं होतं, परंतु पुन्हा एकदा ऋतिक धनावडे ओव्हर नंबर 4 मध्ये येतात. 12 बॉल 17 बचाव होऊ शकतो, पाठलागही होऊ शकतो. फक्त तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. हे जे षटक आहे ते मॅचला कलाटणी देणार आहे. चला थोडीशी घाई करूया आपण. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. टीम सायगर आणि टीम भिवडी आपल्याला विनंती आहे येणारे 12 बॉल 17 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. ऋतिक धनावडे आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला विक्रम जांभळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत आणि बॅटिंग साठी तयार होत आहेत. 12-17 हा पहिला बॉल ओव्हर नंबर 4 चा निघाला. ऋतिक धनावडे हा बॉल घेऊन चांगला बॉल. क्षेत्ररक्षक जात आहेत. बॉल थोडासा फिरता आहे. ज्यावेळेस एखादा बॉल बॅटची कडा घेतो त्यावेळेस तो बॉल फिरता असतो आणि निश्चित तो बॉल आहे ना टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतो आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल आली. 11 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 16. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही शेष आहे. 11 बॉल 16, 2 धावा आलेले आहेत. आपण एक शॉट आहे म्हणजे एकच जागा बॉलच्या पाठीमागे घेऊया. चला घाई करा. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. 8 बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलेला आहे. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणारा आहे टीम भिवडीचा. परंतु या मॅच मध्ये आपण चर्चा करतोय ऋतिक धनावडे यांचं षटक क्रमांक 4 फार चांगला आतापर्यंत राहिलेला आहे. एका बाजूला विक्रम जांभळे, एका बाजूला सचिन तरडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. बॉलर तयार. फटका तर समोर खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. थोडीशी गडबड झालेली आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. धावा वाचवायच्या आहेत त्यामुळे प्रत्येक धाव मोजून मापून तोलून इथे खर्च करावी लागेल. धावसंख्या आहे 45 धावा धावफलकावरती येत आहेत. 45. 9 बॉल मध्ये 14 ची गरज आहे. एक पाय पुढे काढला. त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. पुन्हा 2 धावा. निश्चित टीम सायगरला आता क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये भिवडी टीमला मेहनत घ्यावी लागेल. धावसंख्या आता पुन्हा पुढे सरसावतीये. आता 8 बॉल 12 ची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल 12 चा थरार. रंगलेला एक रोमांचक सामना. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा. जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर खिलेगा. एक पाय पुढे काढलाय. समोरच्या बाजूला बॉलने गॅप शोधलाय. साइड स्क्रीनला चिरणारा हा चौकार आलाय टीम भिवडीसाठी. ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या बाजूला मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पार. धावा मिळतील 4. समीकरणामध्ये आता मोठा बदल होतोय. समीकरण आहे 2 क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज असणारे खेळाडू समोरच्या बाजूला होते तरी देखील बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 7 बॉल 8.
7 बॉल 8. आता कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, सामना खेचून आणावा लागेल. बॉल हवेत खेळलाय, बॉलला बॅकअप दिलं जाईल, परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक, बॉल सीमा पार, चौकार. आता समीकरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. 55 झालेले आहेत, म्हणजे 4 ची गरज आहे आणि येणारे बॉल 6 आहेत. 6 बॉल म्हणजे हा शेवटचा बॉल फार महत्वपूर्ण होता टीम सायगर साठी, टीम भिवडीसाठी. 6 बॉल, आता 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. आणि आता टीम मीटिंग मध्ये चर्चा झाली आहे अंतिम षटकासाठी ज्यांना बोलवलंय. सूरज यांना आणलेला आहे. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु आता इथे सूरज यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड सका वही या पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी. पहिला बॉल डॉट टाकलाय सूरज धनावडे, इथे अपील करतात पंचांगडे. आता 5 बॉल 5 धावांची गरज आहे. मॅच रंगलीये, पाठी राखे व्याकुळ झाले असतील विजयासाठी. खेळाडूंची तळमळ सुरू आहे, विजय कोणाला मिळणार. 5 बॉल 5 ची गरज आहे या मॅच मध्ये. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ असली पाहिजे. समीकरण बदललेलं आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 4 धावांची, पहिले 4 पाहिजे 3 पाहिजे, आता 4 ची गरज आहे, माफ करा. हा वाईड आलेला आहे. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. त्यामुळे या गोष्टी टाळाव्या लागतील आणि इथून पुढे आता समीकरण आणखीन सोपं होते. 5 बॉल आणि बनवायचे आहे धावा आता 3. हा डॉट आलाय, म्हणजे असे काही डॉट बॉल आले तर मॅच मध्ये सायगर संघ पुन्हा येऊ शकतो. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता 3 बॉल या मॅच मध्ये 2 धावांची गरज आहे. एका बाजूला आज सूरज जनावडे यांच्या गोलंदाजीचा बोलबाला त्यांना दाखवावा लागेल. 3 बॉल 2 ची गरज आहे. पंचांकडे अपील केली, एक सिंगल धाव आणि इथे ही दुसरी धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केली. हार्डलक टीम सायगर, तुम्ही चांगलं खेळलात, संघर्ष चांगला केलात, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. परंतु एका बाजूला भिवडी टीमने सामना जिंकला, त्यांचं अभिनंदन. आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण अनाउन्स करूया. विक्रम ना, विक्रम जांभळे प्लेयर ऑफ द मॅच, 20 धावा. या विक्रम जांभळे प्लेयर ऑफ द मॅच. आपण या विक्रम जांभळे यांना विनंती, आपण या. आणि यानंतर मॅच क्रमांक आता ग्रुप डी मधून दुसऱ्या मॅचला सुरुवात होत आहे. माते 11 आणि हातगेगर वॉरियर्स या मॅचला सुरुवात होते. आवाजामध्ये आपण करूया फेरबदल आणि आपण आवाज ऐकूया जावली टेनिस बॉल क्रिकेटचा डांगरेगर गावचा आवाज. व्हीडी यांना आपण पुन्हा एकदा ऐकूया, त्यांचं आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत.
आत्ताच्या सामन्याचा सामनावीर विक्रम जांभळे यांनी त्वरित आपला सामनावीर पुरस्कार सन्मान घेण्यासाठी मंचावर हजर राहायचं आहे. हातगेकर वॉरियर्स आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. सामने आपण सर्वांनी थोडी सहकार्य केलं तर सेमीफायनल व फायनलचे सामने पूर्ण षटकांचे होतील. सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावणे किंवा फलंदाज मैदानात त्वरित पाठवणे या गोष्टी लवकर तत्काळ करणे. हॅलो 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 धन्यवाद निलेश सर. आतापर्यंत आपण जावली तालुक्याचा एक बुलंद आवाज आपण ऐकत होतो. निलेशजी मर्डेकर. जाऊया मॅचकडे. स्पर्धा रंगल्या. स्पर्धा जर आपण पाहिलं तर 3 दिवसाची स्पर्धा, बहणारी स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता, पण दुसरा दिवस जर आपण पाहिला तर फलंदाज या मैदानावरती आक्रमण बघायला भेटलं गेलं. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी राहिली या मैदानावरती. 2 अर्धशतक जर आपण पाहिली तर कालच्या सत्रामध्ये वरशिगावचा अजय कासुर्डे याच्या बॅटमधून ही पहिली 50 या मैदानावरती आली आणि दुसरी 50 जर आपण पाहिली तर विशाल वारगडे याच्या बॅटमधून ही दुसरी 50 आलेवाडी गावाकडून आली. आणि आजच्या सत्रातील जर आपण पाहिलं तर करंजे गावचा हा खेळाडू संकेत गोळे यांच्या बॅटमधून ही तिसरी 50 या स्पर्धेतील आल्या. खेळ बहरला गेलाय, खेळ रंगला गेलाय. आज मॅच जर आपण पाहिलं तर एक प्रत्येकाला आनंद लुटणारी स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. मॅचला सुरुवात होईल. एका साईडला जर आपण पाहिलं तर हातगेकर वॉरियर्स या टीमने क्षेत्ररक्षण सजवलंय आणि फलंदाजीसाठी महाते 11 टीम तयार झाली आहे.